नमस्कार. जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हेतो श्रींची इच्छा. आज आपण चांदवड या भागातील राजधेर, कोलधेर हे किल्ले पाहण्यासाठी आलेलो आहोत. आम्ही मुंबई ते मनमाड हे अंतर ट्रेनने पूर्ण केले आणि पुढे एका खाजगी वाहनाने चांदवडपर्यंत निघालो. मी प्रकाश पाटील आणि माझ्यासोबत आहेत आज महेश, अल्पेश, नितीन आणि राजू. आज माघ महिन्यातील श्री गणेश जन्मदिनाची पहाट. आम्ही मंदिराच्या आसपास होतो. येथील विद्युत रोषणाई पाहून आम्ही या मंदिराकडे वळलो. पहाटेच गणपती बाप्पाचे दर्शन करावे अशी मनात इच्छा उत्पन्न झाली. हे मंदिर होते इच्छापूर्ती गणेश मंदिर. हे मंदिर सुंदर फुलांनी तसेच विद्युत रोषणाईने सजवलेले आहे. आज पहाटेच बाप्पांच्या जन्मदिनी बाप्पांचे दर्शन झाल्यामुळे आम्ही आनंदी होतो. इथे पूजेची तयारी चालू होती. हा मंदिर परिसर फारच छान आणि सुंदर आहे. चांदवड हे निसर्गाची अलौकिक देणगी लाभलेले शहर. डोंगराच्या कुशीमध्ये वसलेले गाव. गावामध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू आणि मंदिरे आहेत. त्यातले हे एक इच्छापूर्ती गणेश मंदिर. गावापासून केवळ 1.5 किलोमीटर अंतरावर वडबारेकडे जाताना रेणुकादेवी मंदिराजवळ इच्छापूर्ती गणेशाचे भव्य मंदिर आहे. या मंदिराची स्थापना होळकर काळामध्ये झाली असे सांगितले जाते. बीडचे मूळ रहिवासी बाबा पाटील यांनी होळकरांच्या पदरी 1730 मध्ये कार्य करत होते. तेव्हा त्यांनी वडबारे गावाची स्थापना केली. ते होळकरांकडे कार्यरत होते. असाच एकदा डोंगरामध्ये फेरफटका मारीत असताना त्यांना बारीत स्वयंभू गणेश मूर्ती सापडली. त्यांनी मूर्तीची स्थापना केली. त्यापुढे या मंदिराला बारीतील गणपती व बारीला गणेश बारी असे म्हटले जाते. याआधी गणेश यादवकालीन असावा असे सांगितले जाते. आधीच्या जुन्या मंदिराचा 1971 ते 72 मध्ये जीर्णोद्धार करून इच्छापूर्ती गणेश मंदिर ट्रस्ट स्थापण्यात आली. आजचे हे मंदिर संपूर्ण नवीन स्वरूपात आहे. या गणेश मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती पूर्णतः दगडामध्ये कोरलेली असून अतिशय सुंदर व देखणी आहे. मंदिर परिसरात आजूबाजूला सर्वत्र बगीचा आहे. मंदिराच्या कोणत्याही दिशेला पाहिले तर सुंदर अशा डोंगरांचे दृश्य आपल्याला पाहावयास मिळते. पावसाळ्यात हे दृश्य स्वर्गासारखे भासते. मंदिरात गणेश जयंतीला तसेच गणेश चतुर्थीला फार मोठे उत्सव असतात. त्याचप्रमाणे दर संकष्टीला श्रींचा अभिषेक होतो. यावेळी या मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी होते. इच्छा पूर्ण करणारा गणपती म्हणून या गणपतीची महती आहे. आज हे मंदिर सर्व सोयीने परिपूर्ण आहे. तर बंधूंनो, नाशिक, चांदवड, मनमाड या भागात आल्यास आपण ह्या गणपती बाप्पांचे दर्शन जरूर घ्यावे. आपले पुरातन देवालये, ऐतिहासिक वास्तू, गडकिल्ले यांच्या रक्षणाची आणि सांभाळ करण्याची जबाबदारी आपण सर्वांवर आहे. या पवित्र ठिकाणी आपण कोणत्याही प्रकारचे दुष्कार्य करू नये आणि कोणी करत असल्यास त्याला समजवावे. जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हेतो श्रींची इच्छा. बंधूंनो, हा व्हिडिओ केवळ आपल्याला सर्वांना हिंदू देवालये माहिती पडावीत यासाठी बनविला आहे. यामध्ये दिलेली माहिती प्रसारमाध्यमे तसेच वेबसाईटद्वारे संकलित केलेली आहे. यात त्रुटी किंवा चुका असल्यास क्षमस्व. धन्यवाद.